मित्रांनो आपलं एक पार्सल येऊन आलं आहे आणि हे आहे ते प्रोडक्ट. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आपली सकाळ झाली 6 वाजता आणि 7 वाजता चाललो रनिंग करायला. 1 घंटा कोण लागते, 1 घंटा लागते, टाईम लागते थोडं खायचं आयटम खा लागते. आणि सकाळी सकाळी निघालो आम्ही. आणि पाण्याचा मोसम आहे, सांगता नाही पाणी कधी येऊ शकते. पत्याले पाण्यापासून भेव आहे. डॉक्टरने सांगितलं आहे 2-3 दिवस पाण्यात नको जातो, पण आता पाणी आलं तर लय मोठा भेव आहे. पाहू तिकडे पन्न्या भेटलं ते गुंडून. चला झालं तर झालं वाला. काय होते मित्रांनो, हे आमच्या गावातलं सगळ्यात जुनं झाड आहे वडाचं. आम्हाला एक गुंड तुम्हाला दिसते का दिसत नाही. आणि इथं आम्ही शाळेत जायच्या पहिले झोके घेत जाऊ. हे झोके जसे तसे कमी झाले ना, 100 ते 150 वर्ष झाले बहुतेक. हा झाड आले. आणि किती जुनं झाड आहे ते कोण घ्या. माझ्या आप्पाने नाही पाहिलं झाड कवा होतं. आणि शाळेत कधीच नाही जाऊ आम्ही प्रार्थना करायला. सगळ्यात लेट जाऊ आणि इथं झोके घेतल्याशिवाय जाऊ. आणि शाळेत गेल्याबरोबर पहिले मार खाव. असं आहे. तर मित्रांनो आपली रनिंग चालू करून टाकू आपण आता आणि स्टार्ट करू. तर मित्रांनो आपला रनिंग झालेला आहे. आणि माझ्या मागचा जो पूल आहे खतरनाक डिझाईन केली आहे. कोण घ्या. हा. आणि सगळे रोडाचे चिन्ह, सायकलचे चिन्ह, म्हणजे जुनं जे होतं ना ते इथं चमकवलं आहे बिलकुल. आणि मेन म्हणजे तर गरम लय उन्हाला. आज पाणी आलं काल आणि आज गरम एवढं ऊन आलं का पुरा भला भला. जाऊ दे, आपल्यासाठी चांगला आहे. फॅटलॉस होते लवकर आणि रनिंग बी चांगली करू आपण आणि मजा पण येणार आपल्याला. हो का, किती मस्त आहे. आणि तिकडे बी आहे भाला फेक. आणि हा रोड आहे पुरा असा अकोला, अमरावती, बडनेरा. इकडे बडनेरा. आता झाले रे भाई ॲप्स आता. आणि ॲपची जबरदस्त झाली आहे वर्कआउट. आणि आता जाऊ आपण घरी. आजचा मोसम लय खराब आहे, पण एवढा असा मोसम नहीं पाहिजे बाहेरसारखा. गेले लय आवडला आपले मेन ऊन. मित्रों मेरे को इसलिए आवड़ला क्योंकि देखो रोज सुबह सुबह अपने को 6 बजे उठ के आना पड़ता है. अभी हम सुबह 7:30 बजे उठ के 8 बजे वर्कआउट करने आ रहे हैं. पर सकाळी असं वाटलं 6 वाजले गए, अभी इतना 6 बज गए. तो ये अच्छा है ना, नींद की नींद पूरी हो रही है, वर्कआउट हो रहा है. दिन भर करेंगे क्या. इसलिए म्हणतो माझं कसं हमाली काम करायला नाही म्हणते. एक 50 बोरी काही काम करणार. बहुत सारी मीटिंग होती है. मीटिंग होती नहीं इसकी. आई एम वेरी बिजी पर्सन. तर काही नाही, काम करणे वालेले कायची शरम. एक दिवस तर निवडून दाखवून आले, त्याच्याकडून 500 पोत्याचं काम करूनच पाहिजे. होते का होतो. एक दिन मैं जाऊंगा, एक दिन के दादाजी मग म्हणा तो आज तर माझे एवढे पोते पाहून तर फाटली रे. तर मित्रांनो आपण घरी आलो आहे आता. आणि आता पिऊ आपण प्रोटीन आणि त्या संग केळं. तर आता हे दिवसाची पहिली मील आहे. गौरी बनवली. तर मित्रांनो आपली आंघोळ झाल्यावर आता दुसरी मील आहे. हे आपली डेली माहीतच आहे तुम्हाला, ओट्स. पण अजून जे नवीन लोक आहेत त्याला माहित नाही मी काय खात होतो, म्हणून मी सांगतो रोज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत. कारण की हा डेली ब्लॉग आहे आपला. त्याच्यात सगळं दिवसभर मी काय टाकतो आणि काय खातो, कुठं काम करतो, काय करतो घरी. आणि माझी 2 मुली आहे. 2 मुली आहे. गौरी मोठी, जी लहान आहे, एक राशी. मी पोलीस बनणार आहे मित्रांनो. पोलीस बनशील. हो. शाळेत तर नाही जातो. तुम्ही लांबून येणार. शाळेत तर नाही जातो. मोठी गेली पोलीस बनायला. शाळेत जायला लागते, पहिले व्यायाम करा लागते. व्यायाम नाही करावं लागते, पहिले वर्कआउट करावं. ठीक आहे. चला मित्रांनो आता हे मील खाऊ. मित्रांनो आता आपली तिसरी मील आहे. आणि तिसरी मील मध्ये आहे राशी आणि गौरी. गौरीने आत्ताच राखी बांधलेली आहे. राशीने बी राखी बांधली. कोण राखी कोणाकोणाला बांधली राखी, कोणाकोणाला बांधली. गिफ्ट काय भेटलं तुला, किती रुपये भेटले तुला, किती भेटले राशी, किती भेटले तुला. राखी कोणची बांधली तुला, कोणी कोणती राखी बांधली. 20 रुपये. हा 20 रुपये भेटले तुले रे. इले फुगली रे, फुगली आहे. फुगली राशी. राशी राग आलेला आहे. हे कमेंट मध्ये सांगते मिल कोणची. हे मील आहे आपली उसळ आणि त्याच्या संग सलाद. तर आता हे मील खाऊ आपण. कमेंट मध्ये सांगा, लाईक आणि सबस्क्राइब करो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करो, लाईक करो, सबस्क्राइब करो. तू म्हण लाईक करो. फुगला. तर मित्रांनो आपलं एक पार्सल येऊन आलं आहे
आणि पार्सल तुम्हाला दाखवीन. आता गाडी नेऊनच राहिला आहे तर घरी, तर तुम्हाला दाखवीन पार्सलमध्ये काय येणार आहे आणि सरप्राईज आहे. मित्रांनो आपलं पार्सल आलेलं आहे आपल्या घरी आणि हे पार्सल आहे आणि नंतर त्याची ओपनिंग करून दाखवीन याच्यात काय काय आलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला म्हटलं तर मी आता अनबॉक्सिंग करणार आहे आपलं जे पार्सल आलेलं आहे. आणि माझ्या लाईफमध्ये पहिले एक टाईम हे जे आलं नाही याच्यात हे बी नाही होऊ शकत होतं. आणि आता मला सगळंच भेटू राहिलं, ते बी तुमच्या सपोर्टचे आहे ना, तर तुम्हाला दाखवते अनबॉक्सिंगमध्ये. आणि हे आहे ते प्रोडक्ट आणि राशी पण खुश आहे एकदम, है ना राशी? काय आहे याच्यात? तर आता मी याला अनबॉक्सिंग करतो आणि तुम्हाला पण दाखवतो याच्यात काय काय आहे. तर माझ्या घरी आता डब्बे येते आणि तुमच्या सपोर्टच्यामुळं एवढा विचार नाही करत पण तुम्हाला दाखवतो पटकन. मित्रांनो आपलं अनबॉक्सिंग झालेली आहे आणि मला माहित आहे तुम्ही बी एकदम पासाठी एकदम हे आहे म्हणून. तर हे पहा काय काय आहे. ओट्स आहे एक डब्बा आणि दुसरा बी ओट्सच आहे आणि तिसरा पण ओट्स आहे. घे राशी. थँक्यू वेलकम. आणि याच्यात अजून काहीतरी आहे, सरप्राईज आहे. थांबा मित्रांनो दाखवतो तुम्हाला. आणि जे चौथं प्रोडक्ट आहे ना ते तुम्हाला दाखवतो आता. तर चौथं प्रोडक्ट आहे आपलं पीनट बटर. आणि गौरी राशीला पण आवडते. आणि इकडे राशी आहे. राशी तू काय खाशील? तर मित्रांनो हे पाहिजे एवढं सारा पाठवलेलं आहे. आणि तर एक टाइम होता का माझ्याकडून पीनट बटर हे ओट्स झाले हे नाही होऊ शकत होतं. आणि आज मी प्रमोशन म्हणजे आज मी माझ्याजवळ मी याचा ॲथलीट आहे डॉक्टर चाईचा आणि मला हे सगळं मिळते खाले. तर असंच आपण बी ग्रोथ करत राहा आणि आपल्या लाईफमध्ये सक्सेस होतात. कारण की मी माझ्या लाईफमध्ये 14-15 वर्ष आज मी सक्सेस झालो. पहिले माझ्या पैशानं खाल्ले पण आज मला मी प्रोडक्ट मी याचा स्पॉन्सर आहे. तर चला मित्रांनो एवढं काही बोलू नये आपण. आता हे खतम झालं, हे आपण एक मिल्क होऊ आपण केळं आता पीनट बटर आणि त्याच्या बाद जाऊ आपण जिममध्ये. तर मित्रांनो आता प्री वर्कआउटमध्ये आपली मील आहे केळं ती, त्याच्या बाद आपला डॉक्टर चायचं पीनट बटर आणि हे प्री वर्कआउट मील घेऊन मग जो आपण वर्कआउट करायला आहे. आज मारू आपण बायसेप आता ट्रायसेप. चला डायरेक्ट भेटू तुम्हाला जिममध्ये. मित्रांनो आपण घरी आलेलो आहे आणि आज रक्षाबंधन आहे तर आज ताई पण आलेली आहे घरी. तर आता पहिले आपण राखी बांधू आणि त्याच्यानंतर जेवण करू. आणि आजचं वर्कआउट बी लय चांगला जबरदस्त झाला. बायसेप ट्रायसेप मारला आपण आणि लेग तर मी मदत मारतो, सोमवार नसतं मारत कारण की लेगवर जास्ती फोकस आहे. आणि चला मग आता ताईच्या हातात राखी बांधू आणि त्याच्या बाद आपण जेवण करू. वरता आहे की नाही? पडली ती कुठेतरी. कुठे पडली तू? पडलीच नाही. हा